नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून भारताच्याच नव्हे तर जगभराच्या उद्योग जगतामध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे आणि याचं कारण आहे अमेरिकेनं लादलेलं टॅरिफ. अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ज्या विविध देशांमधून येतात त्यांच्यावर आयात कर वाढवण्याची घोषणा केली. यामध्ये भारताचाही समावेश होता. सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% टॅरिफची घोषणा केली आणि याशिवाय भारत रशियाकडून जे कच्चं तेल आयात करतो त्याच्यामुळे रशियाला युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये मदत होते म्हणून भारताकडून एक आणखीन कर आकारला जाईल असंही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं. यावर भारतानं खूप मोठी प्रतिक्रिया दिली नाही. भारतानं सबुरीचं धोरण स्वीकारलं. मात्र रशियाकडून तेल खरेदी करणं भारतानं बंद केलं नाही. यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर 50% टॅरिफची घोषणा केली आहे. यामुळे भारतातल्या बऱ्याच उद्योगांना या फटका बसणार आहे आणि ज्या भारतातल्या गोष्टी अमेरिकेमध्ये जातात त्या आणखीन महाग होणार आहेत. त्यामुळे दोनही देशांमधल्या व्यापारावर याचा परिणाम होण्याची चिन्ह दिसतात. हे सगळं होत असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीला पोहोचले. युक्रेन आणि रशियामधलं युद्ध थांबवावं यासाठीची अलास्कामध्ये झालेली ही भेट होती. त्या पाठोपाठ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या अध्यक्षांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये सुद्धा दोन्ही भेटींमध्ये मिळून खूप सकारात्मक तोडगा निघाला नाही. हे सगळं एकीकडे होत असताना जगाच्या पटलावर भारतानं आपल्यासाठी काही वेगळे मार्ग निवडलेत का असा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं कारण आहे भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी. चीनचे परराष्ट्र मंत्री अगदी 2 दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारताचे मंत्री आणि चीनचे मंत्री यांच्यामध्ये बैठका झाल्या. त्यानंतर भारताच्या पंतप्रधानांशी सुद्धा चीनच्या मंत्र्यांनी बैठक घेतली. याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला. तो म्हणजे 3 गोष्टी आहेत ज्या चीनकडून भारताला पुरवठा होणं अपेक्षित होतं, भारताची गरज होती, पण त्याचा चीनकडून पुरवठा केला जात नव्हता. खतांच्या बाबतीत, त्यानंतर बोगदे खणण्यासाठी ज्या मशिनरी उपलब्ध केल्या जातात त्याच्या बाबतीतला मुद्दा होता आणि रेअर अर्थ म्हणजे दुर्मिळ जी धातू असतात त्याच्या बाबतीतला मुद्दा. त्या तीनही गोष्टींवरचा जे आयात होती ती भारत जो करतोय चीनकडनं ती आता सुरळीतपणे सुरू होईल असं चीनच्या वतीनं सांगितलं गेलं. त्यामुळे या बैठकीतला हा महत्त्वाचा माइलस्टोन ठरला. आता यातून होतंय असं की एकीकडे रशियाशी भारताचे संबंध चांगले आहेत, चीनशी भारताचे संबंध चांगले आहेत आणि हे सगळं होत असताना अमेरिका जे टॅरिफचा धाक सगळ्या देशांना दाखवतंय हे पाहता भारत हा फक्त चीनच्याच बरोबरीनं जातोय की भारत, चीन, रशिया हे एक चांगलं समीकरण तयार होत आहे जे अमेरिकेसाठी घातक आहे. अर्थात अमेरिकेला याची कुणकुण लागल्यासारखं दिसतंय कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पक्षाच्या निकी हॅले यांनी म्हटलंय की भारताच्या बाबतीत अमेरिकेनं सबुरीनं घ्यायला पाहिजे. आता या सगळ्याचा विचार केला तर भारत या सगळ्या बाबतीत नेमका कसा पावलं पुढे टाकतोय. चीन आणि भारत, विशेषतः पाकिस्तान आणि भारताची जी सध्याची परिस्थिती आहे ते पाहता चीन आणि भारताची ही दोस्ती किंवा जे नवीन पाऊल भारतानं पुढे टाकलेलं आहे ते कुठपर्यंत पुढे जाऊ शकतं आणि ते भारताला किती सकारात्मक असू शकतं या सगळ्यावर आज पंचनामा करणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात की हे सगळं जे सुरू आहे त्यातनं प्रश्न नेमके काय काय उपस्थित होतात आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. खरं तर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काहीसा बदल होऊ लागलाय का याची ही चिन्ह आहेत का हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. कारण भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटी वाढल्या. जवळपास 7 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान ही चीनमध्ये जाणार आहेत. शांघाय सहकार्य संघटना अर्थात SCOच्या शिखर परिषदेसाठी चीननं हे निमंत्रण दिले पंतप्रधान नरेंद्र मोदींना, जे त्यांनी स्वीकारले. आपल्यातले मतभेद लवकरात लवकर सोडवले गेले पाहिजेत असं मोठं वक्तव्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलंय. मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीमध्ये नेमकं काय ठरणार याची उत्सुकता फक्त या 2 देशांनाच नाही तर जगभरातल्या अनेक देशांना, अमेरिकेला सुद्धा आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये चीननं पाकला मदत केली होती, मात्र तरीही चीनसोबतचे संबंध सुधारण्याचं भारताचं धोरण राहणार आहे का? आणि 2025च्या अखेरीस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे हा फक्त भारत आणि चीन यांच्यामधलाच मुद्दा नाहीये, यामध्ये रशिया सुद्धा आहे. कारण रशियाकडनं तेल खरेदी हा एकटा भारत करत नाही, रशियाकडनं तेलाची खरेदी ही चीनकडनं सुद्धा होतीये. आता या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ नेमका कसा लावायचा? भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये येत्या काळामध्ये काही बदल दिसतायत का? चीन भारताकडे कसा बघतोय? चीन
भारत आणि रशिया असा एक त्रिकोण तयार होणार आहे का? अशा अनेक गोष्टींचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात या घटना बघितल्यानंतर उत्पन्न होत आहेत. आपण या सगळ्या प्रश्नांवर बोलणार आहोत आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत या विषयामधले अभ्यासक चंद्रशेखर नेने सर. नेने सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं 5चा पंचनामामध्ये. नमस्कार. नमस्कार. बर, आता मी जे जे काही सांगितलं ते सगळं बरोबर होतं का? ते प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असेच आहेत का? कारण आता जर बघितलं तर रशिया ज्या पद्धतीनं अमेरिकेला उत्तर देते, म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटायला आले पण त्यांनी थेटपणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जे हवं ते दिलेलं नाहीये आणि दुसरीकडे चीन आणि भारताच्या भेटीगाठीवर हा त्रिकोण तयार होतोय. नक्की हा त्रिकोण नुसता तयार होतोय असं नाही, हा अतिशय मजबूत त्रिकोण तयार होतोय. त्याचं कारण असं आहे की ट्रम्प हे अतिशय विचित्र पद्धतीने वागतायत सध्या. ट्रम्प हे स्वतःला डील मेकर समजतात. डील मेकर म्हणजे एकमेकांशी काय काय तऱ्हेतऱ्हेच्या डील्स बनवायच्या आणि त्यातनं निसटून जायचं असा त्यांचा प्रयत्न असतो. पण राष्ट्रातले संबंध असे होत नाहीत. ट्रम्पवरती सध्या त्यांच्याच देशातनं प्रचंड टीका व्हायला लागली आहे की तुम्ही हे जे काही करताय त्यांनी अमेरिकेचं केवळ नुकसान होत आहे, कारण तुम्ही कारण नसताना भारतासारखा एक समर्थ मित्र रशियाच्या कॅम्पात ढकललेला आहे. शिवाय त्यांची अलास्काची जी मीटिंग झाली त्याच्याबद्दल सगळ्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचं एकमत आहे की ट्रम्प हे त्या मीटिंगमध्ये सपशेल हारलेले आहेत. पुटिन यांना पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पुटिन यांनी मनवून घेतलेल्या आहेत. त्यांना काय काय पाहिजे होतं? त्यांना एक तर त्यांनी जो क्रिमिया घेतलेला आहे तो त्यांना रजिस्टर करून पाहिजे होता, अधिकृत करून पाहिजे होता. त्यांना त्यांचे ते 2 प्रांत जे आहेत युक्रेनचे, लुहान्स्क आणि डोनेट्स्क, ते स्वतःकडे पाहिजे होते. सर्वात महत्वाचं, अमेरिकेने त्यांच्यावरती जे निर्बंध घातले, त्यांचे फंड्स गोठवलेत वगैरे, ते सोडवून हवे पाहिजेत ते, आणि ते केलं तर ते लढाई थांबवायला तयार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे आणि ट्रम्प यांनी अत्यंत निमूटपणे या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत आणि झेलेन्स्कीवरच आता प्रेशर आणतात की तू बाबा थांबव ही लढाई. आता ही लढाई झेलेन्स्कीने थांबवली तर त्याचा फायदा अर्थातच ट्रम्प यांना होईल, कारण ट्रम्प लगेच नोबेलच्या लाईनीत उभे राहतील जाऊन. ट्रम्प यांचा विचित्रपणा असा आहे की ते नोबेल त्यांच्या डोक्यात इतकं भिनलेलं आहे की काहीही करून मला नोबेल मिळालं पाहिजे अशीशी त्यांची काहीतरी वृत्ती आहे. परंतु नॉर्वेतनं बातम्या येत आहेत, त्याच्यात त्यांनी सांगितलंय की ट्रम्पचं नाव तर त्यांनी त्यातनं खोडूनच टाकलंय, कारण ट्रम्पवरती काहीतरी गंभीर गुन्ह्यांचे आरोप अमेरिकेत व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना नोबेल मिळेल असं वाटत नाही. त्यांनी तो मनुष्य आणखीन पिसाळेल. परंतु हे सगळं माझ्या मते पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी याचा अर्थात आधी अभ्यास करून अंदाज वर्तवलाच होता. आणि त्याला तोड काय पाहिजे? आपला प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला सांगतो. आपल्या देशाला जर महासत्ता व्हायचं असलं आणि पुढे जायचं असलं तर आपल्याला ऊर्जेची खूप गरज आहे. ती ऊर्जा कुठून कुठून तरी आणायला पाहिजे की नाही. आता तुम्ही हेच पाहिलं का, वांग यी इथे आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तातडीने ते भारतातच असताना एस जयशंकर मॉस्कोला गेलेले. असं सहसा होत नाही की परराष्ट्र मंत्री समोरचे आलेत तर तुम्ही तिथे थांबता की नाही. ते तातडीने मॉस्कोला गेलेत, कारण असा त्रिकोण आता आकाराला येतोय असं वाटतंय की सेंट्रल आशियामध्ये जे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझिस्तान हे सगळे जे देश आहेत, जे तेल आणि नैसर्गिक वायूनी संपन्न देश आहेत, त्या देशातनं तेल आणि नैसर्गिक वायूची पाईपलाईन थेट भारतात आणायची. आता भारतात आणायचा मार्ग आहे पीओके म्हणणं, म्हणजे गिलगिट बाल्टिस्तानातनं तो मार्ग आहे. आणि तिथे चीन बसलेला आहे, कारण तिथली शक्सगम व्हॅली म्हणून जी जागा आहे ती पाकिस्तानने चीनला अंडण दिलेली आहे. पण गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा प्रदेश आहे, हे सगळीकडेच मान्य झालेलं आहे. त्यामुळे भारत, रशिया आणि चीन जर एकत्र आले आणि चीननी जर आपल्याला पाईपलाईनची वाट दिली तर पाकिस्तानला पूर्णपणे बायपास करून या देशांचा गॅस आणि तेल याला समुद्राचं बंदर मिळेल. आपलं मुंद्रा किंवा याच्यात जे पोर्ट आहेत ना कच्छमध्ये, त्या पोर्ट्स पर्यंत ती पाईपलाईन येते. त्यामुळे आपल्याला अविरत पुरवठा आणि इथून पुन्हा जगाला पुरवठा हा दोघांच्या फायद्याचा मुद्दा आहे. आणि याच्यात रशिया आपल्या बाजूने असल्यामुळे चीन या बाजूला याच्यात खोडा घालणार नाही अशी अपेक्षा आहे. ही जर पाईपलाईन झाली, त्याला टापी पाईपलाईन म्हणायचे, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया, आता पाकिस्तान त्यातनं निघून गेलेला आहे. त्यामुळे हा TFI पाईपलाईन जी आहे ही पाईपलाईन जर झाली तर भारताला अविरत ऊर्जेचा पुरवठा, पुन्हा ती ऊर्जा जगाला पुरवण्याकरता आपल्याला फी मिळेल, त्याला कॅरेज फी म्हणतात. त्यामुळे भारत हा संपन्न महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे. हे इतकं व्यवस्थित गोष्टी होत आहेत
आणि त्यांनी अमेरिकेच्या पोटात दुखणं साहजिक आहे. परंतु ट्रम्प तिथे असेपर्यंत अमेरिका काही सेन्सिबल निर्णय घेईल असं आता तरी वाटत नाहीये. पुढे काय होईल ते कोणीच सांगू शकत नाही. नाही, पण निकी हली यांनी जे वक्तव्य केलंय की अमेरिकेनं भारताच्या बाबतीमध्ये जरा सबुरीचं धोरण घेतलं पाहिजे, तर आणि त्या तर ट्रम्प यांच्या पक्षाच्याच आहेत, त्या काही विरोधी पक्षातल्या असत्या तर एक वेळ आपण म्हटलं असते विरोधी पक्षाचं मत आहे, त्यांच्याच पक्षातलं मत आहे. हे काय दाखवते, म्हणजे ट्रम्प यांना त्यांच्याच पक्षातून त्यांनी जी भूमिका भारतासंदर्भात घेतलेली आहे त्याला पुरेसा पाठिंबा नाही मिळत आहे? बरोबर. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, निकी हॅली या प्रेसिडेंट पदाच्या उमेदवार होत्या, म्हणजे त्यावेळेला त्या ट्रम्प यांच्या डायरेक्ट विरोधात होत्या. ओके. दुसरं, त्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे ट्रम्प हे बाजी अशी उलटवू शकतात की तुम्ही भारतीय वंशाचे असल्यामुळे भारताला तुम्ही प्रिफर करताय. परंतु नुसत्या निकी हॅली नाही आहेत. मायकल क्युगलमॅन म्हणून त्यांचा जो एक रिसर्चर आहे, खूप मोठा रिसर्चर आहे आणि फायनान्शियल अनालिस्ट आहे, तो म्हणतो हे ट्रम्पचं सगळं धोरणच आत्महत्याचं आहे. त्या टॅरिफनी कुठल्याही देशाचं कधीही भलं झालेलं नाहीये. हा काय टॅरिफची हत्यार वाटेल तसं वापरतोय. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे अमेरिकेतले कोर्ट या टेरिफच्या हुकमाकडे फार क्रिटिकली बघतायत. ट्रम्पनी हा टेरिफचा हुकूम काढला इमर्जन्सी पॉवर खाली. अशी कुठली इमर्जन्सी आहे ते सांगता येत नाहीये. जो संसदेचा अधिकार आहे तो अध्यक्षांनी आपल्या हातात घेतला, अशा प्रकारचं तिथे चर्चा सुरू आहे. त्या बाबतीत कोर्ट सुद्धा काही बाबतींमध्ये बोलते, पण हे संसदेकडनं व्हायला पाहिजे असं अमेरिकेतल्या अनेक जणांचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे सर की चीन आणि भारताचे संबंध हे प्रत्येक वेळेला काळानुसार बदलत गेले. म्हणजे काही काळ ते चांगले राहिले, काही काळ असे आपण पाहिले की एकमेकांचे जणू दुश्मन आहेत म्हणून समोर आले. आता जेव्हा पहलगाम झालं आणि भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यावेळेस चीननं पाकिस्तानची मदत केल्याचं जवळपास उघड झालं होतं. पाकिस्तान यांना काही आपण बदलू शकत नाही, तर तो आपला शेजारी देश आहे आणि पाकिस्तानच्या बाबतीत चीनची असलेली भूमिका ही लपून राहिलेली नाहीये. जर या दोन गोष्टी असतील तर मग चीनशी आपलं जे परराष्ट्र धोरण आपण आतापर्यंत राबवलंय त्यात टॅरिफच्या पार्श्वभूमीवर काय बदल करावे लागतील आपल्याला? चीनचे परराष्ट्र धोरण आपलं जे होतं ते जैसे थे धोरण होतं आणि आपण कायम सीमावाद लावून धरलेला होता. आपण तिथे कधीही सोडलेला नाहीये. आता जे ठरतंय ते असं की सीमावादामध्ये प्रत्यक्ष भांडण करायचं नाही. ज्या कारणाने दोन्ही देशांना फायदा होईल ती कारणं पुढे रेटायची आणि एकूण पूर्वीचं जे कडवट भांडण होतं त्याच्याऐवजी सामोपचाराची भूमिका घ्यायची. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय संबंधात कोणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. कायम काय असतं तर देशाचे सेल्फ इंटरेस्ट, देशाला जे फायदे होणार आहेत त्या गोष्टी कायम असतात. आणि तसं जर झालं तर चीनचं आपलं भांडण असायचं काहीच कारण नाही. अक्साई चीनवरती नंतर निर्णय करून घेता येतो. पण आता चीन आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की चीन आणि रशिया हे भारताला सध्या त्यांच्या सोबतीनं घेऊ पाहतात, कारण हे जर त्रिकूट एकत्र असेल तर मग अमेरिकेला उत्तर देणं हे सोपं जाईल, सशक्त होतील अमेरिकेच्या विरोधात तीनही देशांची एकी. नाही, गंमत काय सांगतो, युक्रेनची लढाई ज्या क्षणी थांबेल त्या क्षणी अमेरिका आणि युरोपचं सगळं लक्ष चीनकडे येईल. सध्या चीन इज एन्जॉईंग की युक्रेनमध्ये अडकले तर आमच्याकडे कोणी बघत नाहीये. अमेरिकेला चीन तैवानला जे धाक दाखवतो ना ते अजिबात आवडत नाही. शी जिनपिंगनी परवा स्टेटमेंट केलंय की तैवानवरती आम्ही ट्रम्प राज्यावर असेपर्यंत लक्ष सुद्धा देणार नाही. ही सामोपचाराची भाषा त्यांनी अशा करता केली की युक्रेनचं लढाई थांबली तर यांचं लक्ष पूर्णपणे चीनकडे लागणार आहे. आणि तसं त्याला प्रोटेक्ट करण्याकरता चीन आता भारत रशियाची मूठ बांधतोय. हे सगळं स्वार्थी कार्यक्रम चाललेला आहे. आपण काही घनिष्ठ मित्र आहोत अशातली गोष्ट अजिबात नाही. ते बदलू शकतात तसं आपणही बदलू शकतो. याच्यानी जर अमेरिकेला सुबुद्धी सुचली, जी सुचेल असं आता लक्षणं दिसत आहेत की ते टॅरिफ वगैरे काढून टाकले तर आपण अमेरिकेशी काही भांडण करायचं कारणच नाहीये. रशियाचं तेल आपण घेतच राहणार आहोत. आता आपण किती घेतोय तुम्हाला माहितीये का रशियाचं तेल? हे फार प्रचंड आकडे आहेत. 2020 साली आपण 50,000 बॅरल पर डे घेत होतो. आज आपण 16 लाख बॅरल पर डे घेतोय आणि चीन 20 लाख बॅरल पर डे घेतोय. तुमच्या माहिती करता सांगतो, एक बॅरल क्रूड ऑइल मध्ये 159 लिटर क्रूड ऑइल असतं आणि त्यातनं जवळजवळ 100 लिटर पेट्रोल निघतं. नाही तर बॅरल काय असं लोक विचारतात, म्हणून ही माहिती सांगितली. तर हा प्रचंड आपल्याकडे रशियाकडनं आपण घेतोय. आणि ट्रम्प काहीतरी परवा सांगत होता, मी असं ऐकलं की भारताने तेल घेणं रशियाकडनं बंद केलंय. तर इतकं बालिश आहे सगळं की सगळ्या जगभर ट्रम्पचं हसं येतंय. त्यांनी तो आणखीन खवळलेला आहे.
पण आता मग प्रश्न असा निर्माण होतो की चीनचे परराष्ट्र मंत्री भारतामध्ये येतात. भारतामध्ये ते आल्यानंतर ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण भारताला पाठवू असं आश्वासन देतात. त्याच वेळेस शिखर परिषदेचं निमंत्रण भारताकडून स्वीकारलं जातं आणि जवळपास 7 वर्षांच्या गॅपनंतर भारताचे पंतप्रधान चीनमध्ये जाण्याचं निमंत्रण स्वीकारतात. या 2 गोष्टींचा नेमका अर्थ काय आत्ताच्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर? त्याचा अर्थ असा आहे, अमेरिकेशी जर टक्कर घ्यायची असली तर चीनला भारत त्याच्या बाजूने असणं अतिशय आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, युक्रेनची लढाई थांबल्यानंतर चीन आणि रशियाचे संबंध पूर्वीसारखे घट्ट राहणार नाहीयेत, कारण रशियाचं चीनवरचं अवलंबित्व संपणार आहे. परंतु भारताचं आणि रशियाचं इतके घनिष्ठ संबंध होत चाललेत की रशियाची शस्त्रास्त्र निर्मिती सुद्धा भारतात करायला रशिया तयार आहे. SU-57 ते जे विमान आपल्याला देऊ करतायत त्याचा कारखाना त्यांना भारतात काढायचा आहे, कारण रशियाकडे कारखाना काढायला योग्य भूमीच नाहीये सध्या. तर हे सगळं होत असताना चीन एकटा पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून चीन भारताला धरून ठेवतोय. काही प्रेम नाहीये, चीन आणि भारताचं एकमेकांबद्दल प्रेम आहे अशातली गोष्ट मी बोलणारच नाही. परंतु भारताला आपल्या बाजूने ठेवणं महत्वाचं आहे, कारण भारत हा महासत्ता झालाय. हा पूर्वीचा भारत नाहीये. 1962 सालचा भारत हा नाहीये. 62 सालचे नेतेही आता नाहीयेत. अतिशय स्मार्ट आणि राष्ट्रभक्त नेते आपल्याला मिळालेले आहेत. ते जी पावलं उचलतायत ती अतिशय सुयोग्य पावलं आहेत आणि त्यामुळे जसा रशिया, चीन आणि अमेरिका तसाच एक भारत हा एक ध्रुव आंतरराष्ट्रीय राजकारणात होऊ घातलेला आहे. पूर्वीसारखं एकध्रुवीय राजकारणाचा राहिलेलं नाही. हे ट्रम्प यांच्या डोक्यात जरी अजून आलेलं नसलं तरी बहुतेक सगळ्या देशांना हे लक्षात आलेलं आहे. ते गोष्टी मल्टीलॅटरल आहेत आता, हे तर खूप स्वाभाविक आहे. पण याच्यामध्ये एक अँगल आपल्याला विसरता येणार नाही, जो मगाशी सुद्धा मी म्हटला होता, तो म्हणजे पाकिस्तानचा. तर आता भारत आणि चीनच्या संबंध सुधारत असताना चीनचं पाकिस्तान बद्दलचं जे धोरण आहे ते काही प्रमाणामध्ये बदलेल. या बदललेल्या परराष्ट्र धोरणांचा तिथेही परिणाम जाणवेल? हो, ते बदलण्याचं मुख्य कारण काय ते तुम्हाला सांगतो. पाकिस्ताननी बलुचिस्तान हा चीनला देण्याची घोषणा केली होती. सीपेक जेव्हा केला तेव्हा चीननी बलुचिस्तानात येऊन उत्खनन करावं असं पाकिस्ताननी जाहीर त्यांना सांगितलं होतं. आज पाकिस्तानचे मुनीर अमेरिकेला जाऊन तेच बलुचिस्तान अमेरिकेला द्यायला निघालेत. त्यामुळे चीन भयंकर रागवलेला आहे की इतके दिवस तुम्ही आमचं खाल्लं आणि आता तुम्हाला दुसरा कोणीतरी पोळी द्यायला लागला तर कुत्र्यासारखे तुम्ही तिकडे जाऊन त्यांची टाळी वाजवायला लागलाय. त्यामुळे चीन पाकिस्तानचे संबंध आता पूर्वीसारखे राहिलेलेच नाहीयेत. आणि ही जी पाईपलाईन मी तुम्हाला सांगतोय ना, या पाईपलाईन मध्ये पाकिस्तान येतच नाही. त्यामुळे चीन पण विचार करेल या पाईपलाईनचं एक टोक ते चीनमध्ये ओढून घेतील, दुसरं टोक भारतात जाईल आणि अफगाणिस्तानातनं ही पाईपलाईन, अफगाणिस्तानात फक्त 15 किलोमीटर रुंदीची एक वाखान नावाची पट्टी आहे, तेवढ्या भागातनं ती अफगाणिस्तानातनं येते आणि डायरेक्ट गिलगिट बाल्टिस्तानात येते आणि तिथनं भारतात येते. हे जर यशस्वी झालं तर या तिन्ही देशांचा त्यात फायदा आहे. आता मला एक सांगा की जेव्हा चीन हे सगळं करते, चीन आणि भारत हे करतंय, रशिया आपल्या सोबत आहे, हे काय अमेरिकेपासून तर काय लपून राहिलेलं नाही आणि त्याच्या काही प्रतिक्रिया अमेरिकेतनं दिसतात आपल्याला. या सगळ्याचा जे 50% टॅरिफ अमेरिका आपल्यावर लादू पाहते त्यावर परिणाम होईल? अमेरिकेला पुनर्विचार, ऍक्च्युअली डोनाल्ड ट्रम्प यांना पुनर्विचार करावा लागेल? 100% परिणाम होईल. आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे ही जी टॅरिफ वाढ आहे ती पुढे ढकलतील. त्यांची पद्धत, चीनला जसं 30 दिवसाचं मोरेटोरियम दिलं म्हणजे थांबवली, आता 90 दिवसाची मुदत दिलेली आहे, तशीच मुदत भारताला सुद्धा देण्यात येईल. कारण गंमत अशी आहे की भारताला आता त्या टॅरिफची फारशी भीतीच उरलेली नाहीये. भारताने इतके अल्टरनेट मार्केट विकसित करण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे की अमेरिकेने नाही घेतलं गेले उडत. आणि भारताची इकॉनॉमी भारतातल्या कन्झम्पशनवर चालते. युरोपमध्ये प्रॉब्लेम काय आहे, युरोपमध्ये माणसं कमी असल्यामुळे त्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था त्यांनी वस्तू बाहेर जाऊन विकल्या तरच चालतात. भारत तसा नाहीये. भारतात आपल्याकडेही खूप माणसं आहेत, आपल्याकडे फक्त ऊर्जेची कमी आहे. ती जर या रीतीने भरून निघाली तर भारताला या सगळ्याची गरजच नाहीये असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि इथे एक विसरू नका की ब्रिक्स देशांचा जो समूह आहे तो आता डॉलरचं महत्व सुद्धा काढायला गुंतलेला आहे. ब्रिक्स करन्सी जर पुढे आली तर डॉलरचं महत्व इतकं कमी होईल. एक्झॅक्टली. तो खूप. पण मग मला एक सांगा की भारत आणि चीन मधला जो व्यापार आहे तो, भारत आणि चीन मध्ये जे सीमेवरून वाद झाले होते त्याच्यानंतर त्याच्यावर परिणाम झाला होता आणि मग आता पाकिस्तान सिंदूर ऑपरेशन जेव्हा राबवलं होतं तेव्हाही त्याची चर्चा झाली होती. पण त्या व्यापाराचा आलेख कसा राहिला आणि तो आता वाढेल का? म्हणजे अमेरिकेकडून वाढणारा टॅरिफ, त्याची भीती आणि भारत आणि चीन मधले सुधारलेले संबंध, या पार्श्वभूमीवर या व्यापाराची ग्रोथ कशी असेल दोन्ही देशांमधल्या?
हा व्यापार आणिक वाढेल हे निश्चितच आहे. हम्म. 100 अब्ज का 140 अब्ज डॉलर्सचा हा व्यापार आहे. खूप हा. मोठा व्यापार आहे हा. आणि हा नक्कीच वाढेल, कारण की अमेरिकेत जर अमेरिकेने टॅरिफ लावले तर चीनलाही त्याच्या वस्तू विकायच्यात ना कुठेतरी. बरं, एक गोष्ट विसरू नका, चीनमध्ये सध्या आर्थिक आणीबाणी आहे हे कोणी बोलत नाहीये. ओके. चीनमधल्या 3 सर्व अतिशय प्रचंड अशा रिअल इस्टेट कंपन्या बुडून गेलेल्या आहेत आणि प्रत्येक कंपनी 300 अब्ज डॉलरची कंपनी होती. त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं नाहीये तिथे. अमेरिकेची तर परिस्थिती आणिक वाईट आहे. 37 लाख कोटी डॉलरचं कर्ज आहे आणि त्याचा हप्ता 7 लाख कोटी आता द्यायचा आहे, व्याजाचा हप्ता. हम्म. ट्रम्पला पैसे पाहिजेत म्हणून भिकाऱ्यासारखे टॅरिफ वाढवून पैसे गोळा करायची वेळ आलेली आहे. हे बोलत नाहीये कोणी ओपनली, पण ही खरी परिस्थिती ही आहे. भारत त्या मानाने बऱ्यापैकी सुरक्षित आहे. पण मग आता कोणत्या गोष्टी असतील ज्या या दोन्ही देशांमध्ये व्यापार होताना आघाडीवर असेल? कारण 3 गोष्टी तर आता आपल्याला ज्या गरजेच्या होत्या त्या द्यायला चीननं मान्यता दिलेली आहे, पण त्यांचाच व्यापार मोठा असेल की या 2 देशांमध्ये आणखीन मोठा व्यापार होऊ शकेल? अनेक मोठा व्यापार होईल. त्याचं कारण असं आहे की खनिजं आपल्याकडे जी आहेत, जी चीनमध्ये आपण पाठवतो आणि ती चीन त्याचं रिफायनिंग करतं, तो खनिजाचा व्यापार आणखीन वाढेल. परंतु त्यातही नरेंद्र मोदींनी एक अतिशय उत्तम मखलाशी केलेली आहे. त्यांनी आफ्रिकन देशांना सांगितलं की तुमच्या खनिजांचं तुमच्या इथेच रिफायनिंग आम्ही करून देऊ. म्हणजे कॉपरचे खनिज घेण्यापेक्षा कॉपरच बनवून टाकायचं त्या देशामध्ये भारतीय तंत्रज्ञानांनी, आणि ते आपण लोकांना द्यायचं. चीनला कॉपरची खूप गरज असते, कारण त्यांची सगळी हायर इंडस्ट्री कॉपरवर चालते. इलेक्ट्रॉनिक्सला कॉपर लागतंच ना. तर ते कॉपर आपण चीनला देऊ शकू. खनिजे द्यायची नाहीत, कॉपर बनवून द्यायचं. तसंच रेअर अर्थ आपल्याला पाहिजेत, कारण हे सगळे जे अमेरिकेचे कारखानदार आहेत ना, ते आता चीनला अल्टरनेटिव्ह म्हणून भारत चूज करतायत. जसं टेस्ला वगैरे आपण पाहिलं, त्यांना रेअर अर्थ लागतं, कारण ते रेअर अर्थ शिवाय या गोष्टी बनूच शकत नाही. चिप्स नाही बनत. नाही, इलेक्ट्रिक कारला जे मॅग्नेट्स लागतात ना, ते मॅग्नेटच्या रेअर अर्थनीच, निओबियम नावाचा एक रेअर अर्थ आहे, त्यांनीच ते मॅग्नेट बनू शकतं. तर ते नसल्यामुळे टेस्लाचे कारखाने बंद पडायची वेळ आली होती. म्हणून तर टेस्लाने ट्रम्पला शिवाय घातल्या होत्या की तुम्ही चीनवरती व्यसन घालताय, तिथे माझा कारखाना बंद पडतोय. तर या सगळ्या गोष्टी चीननी जर आपल्याला देऊ केल्या तर आपणही इथे बनवायला घेऊ ना. आपण आता आपली काय झाले माहितीये का, की आपली लेव्हल आता वरती गेलेली आहे. आपण जुन्या पठडीतनं विचार करणं सोडून दिलं पाहिजे. महासत्तेसारखा विचार केला पाहिजे. बारक्या बारक्या गोष्टी कमी जास्ती होत राहतात, पण ओव्हरऑल देशाची इकॉनॉमी खूप झपाट्याने वाढत चालली आहे. आज तुम्हाला माहिती आहे, IMF, वर्ल्ड बँक सगळ्यांनी सांगितलंय 6.8% GDP वाढीचा दर भारताचा आहे, जो सर्वोच्च वाढीचा दर जगामध्ये आहे. बाकीच्या इकॉनॉमी स्टॅग्नंट झाल्यात. युरोप पूर्णपणे स्टॅग्नंट झालेलं आहे. त्यामुळे आपण आता मोठे महासत्ता झालेलो आहोत. महासत्तेसारखा विचार करणं आवश्यक आहे. सुदैवाने नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ असा विचार करताय. आणि या 3ही देशांचं एकत्र येणं म्हणजे चीन, रशिया आणि भारत, हे जरी अमेरिकेच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर आणि रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे त्या पार्श्वभूमीवर जरी असलं तरी जगभरासाठी ते एक वेगळा संदेश देणार आहे. म्हणजे जग हे एककेंद्री किंवा द्विकेंद्री असंच चालू शकणार नाहीये, तर जग आता मल्टीलॅटरल असेल. जसे जसे गरजा होतील तसं तसं वेगवेगळे आयाम जगाचे आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळे देश वेगवेगळ्या गरजांसाठी एकत्र येतील. ह्याचं स्पष्ट चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय. आणि कदाचित त्याच्यामुळे अमेरिका हा शब्द वापरायला मी हेजिटेट व्हायलाच नको, जी दादागिरी सध्या जगाच्या पाठीवर करू पाहते त्याला उत्तर द्यायला सुद्धा ह्या अशा प्रकारच्या ज्या छोट्या प्रादेशिक देशांनी एकत्र येणे, एकेका खंडामधल्या किंवा 2 वेगवेगळ्या खंडांमधल्या देशांनी एकत्र येणे हे फार फायदेशीर ठरू शकणार आहे. अर्थात हे सोपं नसणार आहे, कारण भारत आणि चीनचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्यामुळे चीनच्या सोबत कुठलाही व्यवहार करताना पावलं आपल्याला खूप जपून टाकावी लागतील. आणि कदाचित म्हणूनच या ज्या चर्चा चालल्या ते सावकाशपणे एक एक टप्पा पुढे जात चाललेल्या आहेत आणि बाकीच्या जागतिक परिस्थितीचा अंदाज घेत. सर, हा विषय तसा किचकट होता, पण समजावून सांगितलात तुम्ही सोप्या शब्दांमध्ये. आणि त्याचे आयाम नेमके काय काय आहेत, त्याचे आयाम समजून घेताना त्यातले कोणकोणत्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हेही तुम्ही समजावून सांगितलं. त्याबद्दल खरंच खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.